यानंतर आपण थेट अंतरवाली सराटीला जातोय, जिथं राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे। आणि आता गेल्या अनेक दिवसापासून बघतोय की तणावाची परिस्थिती दोन्ही बाजूनी होती, आरोप प्रत्यारोप होते, पण संवादाचं माध्यम जेव्हापासून सुरू झालं, जी बॉडी लँग्वेज आता दिसते, आवाज पूर्ण आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण जी बॉडी लँग्वेज दिसते त्यानुसार ही चर्चा सकारात्मक दिशेने जाताना दिसते। आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातल्या विधानसभेतल्या त्या भाषणाच्या नंतरच मनोज जरांगे पाटील यांनी एक समाधान व्यक्त केलेलं होतं, पण काही गोष्टींच्या बद्दल त्यांना स्पष्टता हवी होती। कदाचित ती स्पष्टता मिळाली का, याबद्दल आपण जाणून घेण्यासाठी थेट जातोय। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, जी बॉडी लँग्वेज आता मंत्री गटाच्या या शिष्टमंडळाच्या सोबत मनोज जरांगे यांची दिसतेय, ही बॉडी लँग्वेज सकारात्मक दिशेने जाताना ही चर्चा दिसते का? विलास, आतापर्यंत तरी ही चर्चा सकारात्मक होत नाहीये, कारण मनोज जरांगे पाटलांचा जो विषय आहे त्यावरच ही चर्चा सुरू आहे। आणि तो महत्वाचा विषय आहे की रक्ताच्या नातेवाईकांना आरक्षणाच्या बाबत लाभ मिळण्याबाबतचा, यावरच ही चर्चेची गाडी अडकलेली आहे। कारण या ठिकाणी 3 ते 4 मुद्दे रक्ताच्या नातेवाईकांच्या बद्दलचे अडकलेले आहेत। या ठिकाणी गिरीश महाजन नियम कायदा सांगतायत आणि उदय सामंत सुद्धा या ठिकाणी सांगतायत। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये रक्ताच्या नातेवाईकांना लाभ दिला जाईल असं जे वक्तव्य केलं होतं आणि तो लाभ कसा दिला जाईल, नातेवाईक कोण ठरवणार किंवा या पद्धतीचा जो संभ्रम होता तो मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला होता। आणि नेमकं शिष्टमंडळाची सुरुवात आल्या आल्या त्याच विषयावर झालेली आहे। मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना या ठिकाणी आरक्षणाचा लाभ दिला गेला पाहिजे असं ठरलेलं आहे। मात्र या ठिकाणी गिरीश महाजन त्यांना समजून सांगतायत की रक्तवासाचा नातेवाईक हा सगळ्यांना गृहीत धरला जाऊ शकत नाही। त्यामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये चुलत भाऊ असेल किंवा स्वतःची बहीण असेल, या सगळ्या गोष्टीपर्यंत काका म्हणजे वडिलांच्या रक्ताचे नाते जेवढे आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी सगळे सोयरे। एक सिद्धार्थ, मला त्याच्याबद्दलच तुम्हाला विचारायचं आहे। आजपर्यंत मनोज जरांगे यांनी सातत्याने एक शब्द लावून धरला होता, सरसकट। सरसकट शब्दाला पर्यायी शब्द मिळाला का? सगळे सोयरे याच्यावरती हे ऍडजस्टमेंट होतीये का? आणि जर हा शब्द ठेवला गेला तर किती लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो? विलास, सुरुवातीला या शब्दावर या ठिकाणी चर्चा अडकून बसलेली आहे। हे सगळे सोयरे आणि ब्लड रिलेशन म्हणजे नेमकं त्याच्या परिघामध्ये कोण कोण येतं आणि कोण कोण येत नाही। ज्या पद्धतीने 2004च्या कायद्यानुसार रक्ताच्या नात्याचे जे काही कन्सेप्ट मांडली गेलेली आहे तीच सरकारली ग्राह्य धरलेली आहे आणि त्याच नुसार आरक्षणाचा लाभ मिळू शकतो। हाच मुद्दा जो आहे गिरीश महाजन आणि उदय सामंत या ठिकाणी मांडतायत। मनोज जरांगे पाटलांचं सगळे सोयरे हा शब्द त्यांनी खोडून टाकलेला आहे। मागेल त्याला मराठा आरक्षण हे सुद्धा शब्द त्यांनी खोडून टाकलेले आहेत। सगळे सोयरे म्हणजे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देता येत नाही आणि नियमानुसार रक्ताच्या नात्यातले फक्त वडिलांची वंशावळ जी काही असेल त्यातील लोकांनाच फक्त या ठिकाणी आरक्षणात ग्राह्य धरल्या जाऊ शकतं। याच मुद्द्यावर या ठिकाणी केस पाडला जातोय। मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे सगळे सोयरे सरसकट हे सगळे रक्ताच्या नात्यामध्ये धरले गेले पाहिजे। मात्र उदय सामंत आणि गिरीश महाजन सांगतायत की रक्ताचे नाते हे फक्त वडिलांच्या बाजूने असलेले चुलत भाऊ असतील, सगळ्या गोष्टी रक्ताच्या नात्याच्या वडिलांच्या बाजूने धरल्या जातील। याच गोष्टीवर जे आहे या ठिकाणी अत्यंत म्हणजे सुरुवातीलाच हाच विषय आल्यामुळे ही चर्चा पुढे जाताना दिसत नाही। मनोज जरांगे पाटलांचा नाते गोते रक्ताच्या नात्याची कन्सेप्ट वेगळी आहे। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची सगळे सोयरे आणि रक्ताच्या नात्याची कन्सेप्ट वेगळी आहे। त्यामुळे ही चर्चा फार काही पुढे सकारात्मक होते सध्या तरी दिसत नाही। नेमकं बघूया आता, दोन्ही बाजूने आपापले मुद्दे या ठिकाणी मांडले जात आहेत आणि मनोज जरांगे पाटलांचं एकाच गोष्टीवर जास्त भर आहे की ज्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलं त्या दिवशी जे मुद्दे लिहून घेतले गेले होते त्या मुद्द्याचं समाधान या ठिकाणी माझं केलं गेलं पाहिजे। या मुद्द्यावर ते ठाम आहेत। सगळे सोयरे रक्ताचे नाते मागेल त्याला, या सगळ्या गोष्टींवर ते ठाम आहेत। मात्र गिरीश महाजन आणि उदय सामंत या ठिकाणी ठामपणे सांगतात की रक्ताचे नाते कायद्यानुसार जे धरले जातील ते धरले जाऊ शकतात। सर्व सगळे सोयरे धरले जाऊ शकत नाहीत।
त्यामुळेच या ठिकाणी जे आहे चर्चा थोडीशी अडकल्यासारखी आहे आणि दोघांचे एकमत या ठिकाणी होताना दिसत नाही. अशी ही चर्चा होती सिद्धार्थ की केवळ मराठवाड्यासाठी अशा प्रकारचा एखादा कायदा करता येऊ शकतो का? पण कायदेशीर दृष्ट्या एखाद्या फक्त एका स्पेसिफिक जातीसाठी सर्टिफिकेट देत असताना, जात सर्टिफिकेट देत असताना वेगळे नियम आणि दुसऱ्या जातींसाठी वेगळे नियम असं करता येणार नाही, ही मोठी अडचण आहे. निश्चितपणे विलास, मुख्यमंत्र्यांनी जे काही निवेदन केलेलं होतं अधिवेशनामध्ये ते अगदी संविधानिक आणि कायद्यानुसार काय करता येऊ शकतं हेच होतं. त्याच्या पलीकडे एकही शब्द त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बोललेला नाही. रक्त नात्याचे सोयरे त्या लाभात धरता येतील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले, पण रक्त नात्याचे सोयरे कोणते हा एक संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला होता. मात्र तोच संभ्रम घेऊन मनोज जरांगे पाटील आता या शिष्टमंडळाशी सगळ्या गोष्टीची जी आहे या ठिकाणी चर्चा सुरू होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या रक्ताचे नातेवाईक वेगळी कन्सेप्ट दिसते, कारण त्याच्यामध्ये सगळे सोयरे मागेल त्या मराठाला आणि सगळ्या सोयऱ्या धायऱ्यांना अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. गिरीश महाजन म्हणतात की या ठिकाणी तसं करता येत नाही. आणि जसं तू म्हटलेलं आहे हे आरक्षणाचे काही पायऱ्या आणि आरक्षणाचे काही नियम निकष ठरलेले आहेत, त्यानुसारच आरक्षणाच्या आतमध्ये कोणालाही जाता येईल. मराठवाड्यासाठी वेगळा, विदर्भासाठी वेगळा आणि संबंध महाराष्ट्रासाठी वेगळा हा विषय कधीच येऊ शकत नाही, कारण हा आरक्षणाचा विषय आहे आणि हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे एक निकष एका प्रदेशाला आणि एक निकाल दुसऱ्या प्रदेशाला असं होऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तो मुद्दा सुद्धा मागे पडू शकतो. मात्र या ठिकाणी आता रक्ताचे नातेवाईक कोण हा मोठा गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, कारण शिष्टमंडळ डोक्यात एक कायदेशीर बाबी घेऊन या ठिकाणी आलेला आहे. मनोज जरांगे पाटलांची आपली वेगळी कन्सेप्ट आहे, त्यामुळे या दोघांचे या ठिकाणी विचार मॅच होताना दिसत नाही. रक्ताचे नातेवाईक नेमके कोण हे ठरवणं आता दोघांसाठी या ठिकाणी वादाचा मुद्दा ठरला. नक्कीच, पण त्याच्यातल्या अडचणी सुद्धा सिद्धार्थ आपल्याला दिसत आहेत ह्या, की त्यांचं असं म्हणणं आहे की आईकडून जे नातं आलेलं आहे, समजा ती कास्ट आहे ती आली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आईकडूनचं नातं जे आहे किंवा जी जात आहे ती सुद्धा ग्राह्य धरली पाहिजे, बरोबर? निश्चित विलास, बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं ते आहे. याच्यामध्ये असं उद्या होऊ शकतं का की समजा आपण हायपोथेटिकल बोलतोय, ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी, याच्यातल्या अडचणी काय येऊ शकतात, कारण त्यांचं बोलणं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये म्हणून आपण त्याच्याबद्दल चर्चा करतोय, त्या मुद्द्याच्या बद्दल. समजा एखाद्या ओपन समाजातले एखादी व्यक्ती आहे किंवा ती आई आहे, ओपन समाजातली आहे आणि ती कुणबी समाजामध्ये आली, तर तिची संपूर्ण कुटुंबाला जात कशी काय देता येईल, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो का? कारण मग त्याच्यामुळे अडचण दोन्ही बाजूनी होऊ शकते. निश्चितपणे विलास, हा सुद्धा मुद्दा मनोज जरांगे पाटलांचा दृष्टीने महत्वाचा आहे, कारण मागच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आता मराठ्यांची अवस्था अशी झालेली आहे की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सगळे सोयरे एकमेकांचे लग्न रोटीबेटी व्यवहार आहेत. मराठवाड्यातला व्यक्ती ओपन मध्ये आहे मराठा, मात्र त्याची विदर्भातली बायको कुणबी आहे. हा एक जोडी वेगळी आहे. दुसरी जोडी अशी आहे की मराठा नवरा हा कुणबी आहे, मात्र मराठा त्याची बायको ही ओपन मध्ये येते. हा सगळा गोंधळ आहे. त्यामुळे मग त्यांनी असं सुद्धा मागणी केली की दोघांच्या जाती त्या ठिकाणी ग्राह्य धरून त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. हे थोडंसं फार कायद्याच्या परिघातली गोष्ट होऊ शकते. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय की म्हणजे मुलीच्या कडची जात कॅरी होत नसते हे आपल्याला माहित आहे, कायद्यानुसार त्या अडचणी असतात, कारण पुरुषाची जात पुढं त्या महिलेला तिची स्वतंत्र जरी जात राहिली तरी येणाऱ्या त्यांच्या मुलांना मात्र वडिलांची जात ग्राह्य धरली जाते. हा नियम कायदा आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांची मागणी थोडीशी मागे पडेल या ठिकाणी की सगळे सोयरे यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिली जावीत किंवा त्यांना सुद्धा रक्ताच्या नातेवाईकामध्ये धरलं जावं. तसं बघायला गेलं तर जरतरची भाषा आपण बोलत जरी असलो तरी असं होणं शक्य नाही, कारण आपला कायदा स्पष्टपणे सांगतो की पुरुषाची जात आपल्या त्याच्या दोघांच्या पाल्यांना लागू होते आणि ती पुढे जात असते. त्यामुळं महिलेची जात त्या परिवाराला नुसार कुणबी धरल्या जावं ही मागणी कायद्याच्या परिघात बसत नाही. जर तरी असलं तरी हे शक्य नाही. ठीक आहे, बघूया यावर नेमका काय तोडगा निघतो. पण सध्या अशी ही चर्चा आहे की या सगळ्या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतो. पण या दरम्यान एक काल महत्त्वाची बैठक या 125 गावांच्या मधल्या लोकांची झाली, जिथून हे सगळं आंदोलन उभं राहिलं, जिथून आंदोलन सगळं राज्यभर पसरलं.
त्या गावकऱ्यांची सुद्धा काल मनोज जरांगे पाटील यांनी बैठक घेतलेली होती. त्या बैठकीत नेमकं काय ठरलंय? ती बैठक आता थोड्या वेळापूर्वीच पार पडलेली आहे. त्या बैठकीमध्ये फार काही विषय महत्वाचा नव्हता, आरक्षणाचा विषय नव्हता. मात्र मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळ खऱ्या अर्थाने 123 गावांनी दिले, कारण हा 123 गावांचा लढा होता आणि त्यानंतर तो संबंध मराठा समाज त्यामध्ये पाठिंब्यासाठी उतरलेला आहे. आणि नेमकी ज्या आंदोलनाची सुरुवात यशस्वीरित्या केली त्या 123 गावांना त्यांना मागच्या अनेक दिवसापासून भेटता आलं नाही. त्यांच्या परिचयाची लोक आहेत, त्यांच्या जीवाभावाची लोक आहेत, म्हणून त्यांनी आज एक बैठक बोलून या गावकऱ्याची दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांचे जुने सहकारी असतील, अगदी बालपणीचे मित्र या ठिकाणी आलेले होते आणि त्याच्यामध्ये हसत खेळत चर्चा झालेली. फार काही या ठिकाणी आरक्षणावर त्या ठिकाणी चर्चा झाली नाही. बरं, पण आज हे जे शिष्टमंडळ आलंय सिद्धार्थ, त्याच्यामध्ये आपल्याला गिरीश महाजन दिसत आहेत, ग्रामविकास मंत्री उदय सामंत उद्योग मंत्री दिसत आहेत, संदीपान भुमरे दिसत आहेत आणि मंगेश शिवटे दिसत आहेत. पण या सगळ्यात याच्या आधी जेव्हा उपोषण सोडायला आले होते तेव्हा एक बॅलन्स आपल्याला दिसला होता. त्याच्यामध्ये अजित पवार गटाचे सुद्धा धनंजय मुंडे होते. यावेळेस मात्र भाजप आणि शिवसेना ह्या दोघांचेच मंत्री दिसत आहेत. काय कारण, काही आहे वेगळी न्यूज? निश्चितपणे विलास, या ठिकाणी भाजपचे एक आणि आपण बघतोय की 3 जण शिंदे गटाचे आहेत. शिवसेना फुटल्यानंतर जो शिंदे गट तयार झालेला आहे यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलता येईल की आंदोलनाच्या सुरुवातीला सरकार एकोप्याने जे आहे मनोज जरांगेच्या बाबतीत विचार करत होतं. जसं आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीची सुद्धा बरेच लोक होती. मात्र जसं जसा काळ हातात गेला मनोज जरांगे पाटलांचेही काही सोबतचे लोक बाजूला पडली, सरकारच्या सोबत असलेली लोक सुद्धा काही बाजूला पडलेले आहेत. निश्चितपणे हा बदल या ठिकाणी आहे की अजितदादा गटाच्या आधीपासूनच या आंदोलनाबाबत त्यांनी मौन घेतलं होतं. त्यांनी या आंदोलनाबाबत जास्त काही फार मोठी चर्चा केली नाही किंवा कुठं त्याबद्दल स्टेटमेंट केले नाही. मात्र भाजप आणि शिंदे गट जास्तीत जास्त सक्रिय यामध्ये राहिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणं असेल किंवा त्यांच्याशी तोडगा काढण्याबाबतच्या गोष्टी असतील, शिंदे गट आणि भाजप गट हे हिरिरीने माग घेण्यात आलेलं. आता सुद्धा ते दिसते की या ठिकाणी भाजप सुद्धा या ठिकाणी एकच त्यांची व्यक्ती जरी असली तरी 3 शिंदे गटाचे व्यक्ती असले तरी भाजपने मात्र सातत्याने या मनोज जरांगेच्या बाबतीत आंदोलनामध्ये तोडगा काढण्याचं धोरण असेल, त्यांना समजूत काढायचं धोरण असेल, भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे करत आलेला आहे. निश्चितपणे तू म्हणतोय तसं की अजितदादा गटाची या ठिकाणी उपस्थिती कमी दिसते. आणखी पुढे जाऊन तुला हे सांगतो की स्थानिक या ठिकाणचे नाव कोणाचे घेणार नाही, मात्र जालना जिल्ह्यातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा या आंदोलनाकडे फिरकायला तयार नाहीत. सकाळी मी काही लोकप्रतिनिधींना फोन करून विचारलं की शिष्टमंडळाला आपण येणार का? त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे की आम्ही त्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका घेतील ते आम्हाला कधी कधी राजकीय दृष्ट्या धोक्याचे ठरू शकतं का, राजकीय दृष्ट्या आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून अशा पद्धतीची भीती सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे काही लोक या ठिकाणी येताना दिसत नाही. तसंच ओबीसीच्या मोर्चामध्ये एक मुद्दा मला सातत्यानं या आंदोलनाच्या बद्दल वेगवेगळ्या अँगलनी आपण आजवर चर्चा केलेली आहे, पण हे एक नजीकच्या काळातलं असं आंदोलन आहे जे अतिशय प्रभावशाली आंदोलन म्हणता येईल, ज्याचा सरकारवर खूप मोठा परिणाम झाला, समाजावर त्याचा मोठा परिणाम झाला. जवळपास 3 ते 4 महिने पूर्णपणे महाराष्ट्राच्या समाजकारणाच्या आणि राजकारणाच्या सेंटरला हे आंदोलन राहिलेलं आहे. या आंदोलनाचं यश अपयश निश्चित तपासलं जाईल. तुम्ही अगदी सुरुवातीपासून हे आंदोलन बघताय. आज आंदोलन जिथं उभा आहे, ज्या उंचीवर उभा आहे, हे आंदोलन किती यशस्वी झालंय? बघा विलास, फार महत्वाचा विषय हा आहे की आंदोलन यशस्वी झालेलं आहे हे आपण म्हणू शकतो, कारण निवेदन जे मुख्यमंत्र्यांचं दिलेलं आहे त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास 80% समाधान व्यक्त केलं. निश्चितपणे हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की कुठलंही आंदोलन हे 100% यशस्वी होत नाही. त्या ठिकाणी कुठं ना कुठं थोडे बहुत कॉम्प्रोमाइज करावे लागतात. आता आंदोलन नेमकं ताणायचं किती हे सुद्धा एक विषय असतो, हा अभ्यासाचा विषय असतो. कारण कालांतराने किती जरी मोठं आंदोलन असेल तर कालांतराने लोक त्या आंदोलनातून बाजूला सरकत असतात. हा अण्णा हजारेच्या आंदोलनापासून आपल्याला सगळ्यांना तो ऐतिहासिक दाखला म्हणून आपण बोलू शकतो. आता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन एक पीक टाइमला आहे, चांगला प्रभाव सरकारवर पडलेला आहे.
चांगल्या पद्धतीनं पूर्ण समाज एकत्रित आहे, चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये एक अंगार फुलवण्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगेंना यश आलेलं आहे. मात्र ही गोष्ट किती दिवस मनोज जरांगेंनी ताणली पाहिजे हा सुद्धा त्यांना विचार करावा लागेल, कारण आंदोलनाचे यश आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्याच आंदोलनाचे हे यश आहे की ज्या काही फायदा झालेला, ज्या काही नोंदी सापडलेल्या, जे काही सरकारने मान्य केलेलं आहे, जे काही मराठा समाज एकत्रित आलेला आहे, या सगळ्या गोष्टींचं श्रेय आपल्याला मनोज जरांगे पाटील यांना द्यावं लागेल. कारण या आधी सुद्धा विलास आपण बघितलेले आहेत, फार मोठे मोठे मोर्चे झालेले, आंदोलनं झालेली आहेत, समाज एकत्रित आला होता, मात्र तो लगेच त्या पद्धतीने विखुरला गेला. कारण त्या पद्धतीच्या त्या गोष्टी घडलेल्या आपल्याला त्या या ठिकाणी बोलता येणार. मात्र मनोज जरांगे सिद्धार्थ, एक गोष्ट, ज्या टप्प्याहून ही आंदोलन सगळं सुरू झालेलं, ज्या अश्वस्थेतून ते आंदोलन सुरू झालेलं होतं, जवळपास 54 लाख इतक्या नोंदी. आपल्याला कल्पना आहे, एक नोंद म्हणजे त्या कुटुंबातल्या बाकीच्या किमान 5 जरी लोकांना आपण असं गृहीत धरू की त्या कुटुंबातल्या 5 जणांना त्याचं सर्टिफिकेट मिळेल. जर आपण 54 लाख गुणिले 5 जरी केलं तर तो आकडा काही कोटींच्या घरात जातो. अशा परिस्थितीमध्ये ह्या आंदोलनाला मिळालेलं हे इतकं मोठं यश, हे यश मराठा समाजापर्यंत पोहोचलंय का? ही मोठी जबाबदारी आहे. ही मोठी जबाबदारी मनोज जरांगे पाटलांची आणि त्यांच्या टीमची. त्यांनी जे काही आंदोलनाच्या मार्फत कमावलेलं आहे समाजाच्या दृष्टिकोनातून ते लोकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा त्यांची जबाबदारी. दुर्दैवाने मला असं म्हणावं लागेल की नोंदी जरी सापडत असल्या तरी अनेक अडीअडचणी ज्या येत आहेत त्याकडे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमचं दुर्लक्ष आहे. कारण अनेक ठिकाणी मराठा समाज आपल्या नोंदीचे पुरावे घेऊन जात आहे, मात्र तिथले अधिकारी दाद देत नाहीत, त्यांना त्या ठिकाणी त्यांना सहयोग भेटत नाही. त्यामुळे अनेक गावामध्ये नोंदी सापडून सुद्धा लोकांना त्या नोंदीचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं याबद्दलचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. सिद्धार्थ, अशाच प्रकारचं एक आंदोलन साधारण 20-30 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि तेव्हा पंजाबराव देशमुखांनी विदर्भातल्या सगळ्या मराठा समाजाला नोंदी करा, कुणबी नोंदी करा अशा प्रकारचं आवाहन केलं, जनजागृती केली, गावगाव जाऊन त्यांनी लोकांना त्याच्याबद्दल ची माहिती दिली आणि त्याचे महत्त्व सुद्धा सांगितलेलं होतं. आणि आज आपल्याला दिसतं की विदर्भातल्या बहुसंख्य जणांकडे आज कुणबी सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी त्याची नोंद केलेली होती. पुढच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अशाच प्रकारे मराठवाड्यातल्या या नोंदींच्या संदर्भात सर्टिफिकेट, तुम्ही आता जे म्हणालात, लोकांना माहीत नाही आहे की ते कसं काढायचं, त्याच्या अडचणी काय. बरेच जण तर असं वाट बघत असतील की आम्हाला कधी सर्टिफिकेट मिळतंय, पण त्याच्यासाठी काय करायला हवं, आपण काय केलं पाहिजे, कुठली कागदपत्र पाहिजे, ही एक मोठी टास्क असेल पुढच्या काळात. निश्चितपणे सुदैवाने याच विषयावर सकाळी मी त्यांचा एक इंटरव्ह्यू सुद्धा केलेला आहे की लोकांच्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, पण तेवढी प्रमाणपत्र अजून वितरित झालेले नाहीये, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी एक हेल्प डेस्क ओपन करण्याचा त्यांनी मला तो मनोदय बोलून दाखवला की मराठा आरक्षण हेल्प डेस्क एक तयार केला जाईल. त्यामध्ये जिल्हावार काही त्याच्या टीमच्या लोकांच्या नोंदणी केल्या जातील आणि ज्यांच्या कुणाच्या आरक्षणाबाबत नोंदीबाबत काय आक्षेप असतील किंवा कसं प्रमाणपत्र काढायचं, कुठं जायचं, या सगळ्यांबद्दल ग्रामीण भागातील मराठा समाज संभ्रमात आहे आणि आपली नोंद सापडली की नाही सापडली हे सुद्धा आणखी काही लोकांना माहित नाही. त्यामुळे ही जी हेल्प डेस्क टीम असेल ती नोंदी सापडण्याचं काम जी करतायत त्यांच्यात आणि मराठा समाजामध्ये एक दुवा म्हणून काम करेल अशा पद्धतीची मांडणी त्यांची चाललेली आहे. निश्चितपणे असं जरी एक हेल्प डेस्क झाला तर प्रत्येक मराठ्याच्या ज्याच्या नोंदी आहेत किंवा जो त्या निकषामध्ये बसतो, सरकारने ठरवून दिलेल्या सगळ्या नियमामध्ये बसतो, अशा व्यक्तीला त्याचं प्रमाणपत्र मिळवून देणे, त्याच्या घरापर्यंत नेऊन देण्याची जबाबदारी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची येते आहे आणि ते त्यांनी करायला हवं. कारण बऱ्याच माहिती आपल्याला ग्रामीण भागात मराठा समाज अशिक्षित आहे किंवा त्यांना ऑनलाईन पद्धतीचं कसल्याही पद्धतीचं काम करता येत नाही किंवा त्यांना ऑनलाईन पद्धती माहीत नाही. यासाठी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना जसं मराठा समाज क्रेडिट देतोय की त्यांच्या आंदोलनामुळे जे काही भेटलंय, जे काही फायदा झाला मराठा समाजाचा तो मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे, तर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमची ही टीमची सुद्धा त्यांनी नैतिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे की त्यांच्यापर्यंत ही प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एक मदत उभी करणे. सिद्धार्थ, आता बाजूला ब्रेकिंग चालली आहे, तिकडे चर्चेत काय काय मुद्दे येतात आपण प्रेक्षकांना ते ऐकू शकत नाही, पण त्या चर्चेतल्या मुद्द्यांकडे थोडंसं वळूया. एक गोष्ट आपल्याला सुरुवातीपासून तुम्हाला आठवत असेल, मनोज जरांगे पाटील जेव्हा आपल्या न्यूज 18 लोकमतच्या ऑफिसला आले, आपण त्यांची मुलाखत घेतली, तुम्ही त्यांच्या घरी गेलात, सातत्याने हे सगळं कव्हरेज सुरू आहे.
या दरम्यान एक मुद्दा सातत्यानं सुरुवातीपासून ते मांडायचे, ते म्हणजे सरसकट आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची मागणी होती. पण मराठा समाजातले गेली अनेक दशकं आंदोलनाची ही मोहीम चालवणारे किंवा हा लढा चालवणारे जे सगळे अभ्यासक होते, ते सगळेजण सांगत होते की सरसकट जर ते दिलं गेलं तर कायदेशीर अडचण येऊ शकते. आतापर्यंत ज्यांना ते कुणबी सर्टिफिकेट मिळालं तेही चॅलेंज होऊ शकतं आणि आता नव्यानं मिळालेल्या नोंदी त्यासुद्धा चॅलेंज होऊ शकतात, कारण सरसकट देता येऊ शकत नाही. कारण प्रकाश आंबेडकर पण म्हणाले की सरकार तुम्हाला जात देऊ शकत नाही, सरकार तुम्हाला आरक्षण देऊ शकतं, जातीला आरक्षण देऊ शकतं. या सगळ्याचा एक परिणाम झाला आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील दोन पावलं मागे येऊन सरसकटवर आता कॉम्प्रोमाइज झालेत असं मानता येईल आपल्याला ज्या आतापर्यंतच्या चर्चेतून. विलास, तुला एक गोष्ट सांगतो की सरसकट शब्द आला कसा. हा, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाची टॅगलाईन आहे गरजवंत मराठ्यांचा लढा. हा, याकडे दुर्लक्ष थोडंसं लोक करतात. सुरुवातीचं त्यांचं आता सुद्धा बॅनरवर त्यांचं तेच लिहिलं आहे की गरजवंत मराठ्यांचा लढा. ही कन्सेप्ट घेऊन त्यांनी पहिलं आंदोलन सुरू केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील इतर लोकांचा, मराठा समाजातील जे काही मराठवाडा सोडून इतरचे मराठे होते, त्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली होती की मनोज जरांगे पाटील हे फक्त नक्कीच. सिद्धार्थ, आपला वेळ झालाय थांबायचा.